कधी विचार केला आहे का, आज आपण एका स्क्रीनवरून जगाशी बोलतो, पण हजारो वर्षापूर्वी लोक संवाद कसा साधायचे? ना फोन, ना इंटरनेट, ना कॅमेरा, पण तरी देखील त्यांनी विचार, भावना आणि इतिहास जिवंत ठेवला. भिंतीवरच्या चित्रापासून सुरू झालेला हा प्रवास मोबाईलवरच्या स्क्रीनपर्यंत कसा आला, चला तर मग आज या व्हिडिओमध्ये पाहू. प्राचीन काळी, अगदी सुरुवातीला, म्हणजेच जेव्हा भाषा नव्हती, तेव्हा लोक हातवारे, चेहऱ्याचे हावभाव आणि शरीर हालचालींनी संवाद साधायचे. मग हळूहळू शब्द आणि भाषा सुरू झाली. मानवाने भाषा येण्याआधी भिंतीवर चित्र काढून संवाद साधला. हे चित्र म्हणजे स्टोरी टेलिंग विदाउट वर्ड्स. अशा चित्रांना आज रॉक आर्ट किंवा केव्ह पेंटिंग म्हणतात. भारतामध्ये भीमबेटका या ठिकाणी किंवा फ्रान्समध्ये हे सापडतात. त्या काळी ड्रॉविंग्स म्हणजेच कम्युनिकेशन्स होते. जंगलात किंवा डोंगरावरून आग लावून धूर दाखवायचा, पाणी उडवून किंवा झाडे हलवून संकेत दिले जायचे. राजे महाराजे यांच्या काळात संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी दूत पाठवणे किंवा पक्ष्यांद्वारे संदेश पाठवणे किंवा दूरवरून संवाद साधण्यासाठी तोफाचे आवाज, शंखनाद करणे. जसे शिवाजी महाराज आणि सिद्दी मसूद यांच्यात पावनखिंडीत युद्ध चालू असताना बाजीप्रभू आणि त्यांच्या सहकार्यांनी महाराजांना विशाळगडावर पाठवले आणि पोहोचल्यावर तोफेचे आवाज करायचे सांगितले. नंतर हळूहळू विकास होत गेला आणि टपाल सेवा सुरू झाली. जगभर संदेश काही दिवसातच पोहोचू लागले. वृत्तपत्र आले आणि लोकांना देश विदेशातील बातम्या मिळू लागल्या. रेडिओ आल्याने आवाजाने माहिती पोहोचायला सुरुवात झाली. 1950-60 मध्ये लँडलाईन फोन आले आणि आवाज त्वरित पोहोचू लागला. मग टेलिव्हिजन आले आणि त्याद्वारे दृश्य आणि माहिती एकत्र मिळू लागली. त्यानंतर संगणक आले, इंटरनेट आलं आणि माहितीचा विस्तार अजून वाढला. आज आपण जो स्मार्टफोन वापरतो तो सर्वात सुरुवातीला 1973 मध्ये आला होता. मोटरोला हा जगातील पहिला मोबाईल फोन. वजन जवळपास 1 किलो, पण बॅटरी फक्त 30 मिनिटे चालायची. 1962 मध्ये जगातील पहिला SMS पाठवला गेला. तो होता मेरी ख्रिसमस. आणि मग हळूहळू मेसेज करायला सुरू झाले. 2000 नंतर भारतामध्ये लोकांनी याहू मेसेंजर, ऑर्कुट आणि जीमेल वापरणे सुरू केले. 1997 मध्ये 6degrees.com हे जगातील पहिले सोशल मीडिया वेबसाईट होते. यावर लोक प्रोफाईल बनवू शकायचे, मित्र जोडू शकायचे आणि मेसेज पाठवू शकायचे. पण इंटरनेट महाग असल्यामुळे ते काही वर्षात बंद झाले. 2002 मध्ये फ्रेंडस्टर आणि मायस्पेस यांनी ऑनलाईन फ्रेंड सर्कलची कल्पना लोकप्रिय केली. यावर लोक फोटो, गाणी आणि ब्लॉग शेअर करू लागले. 2004 मध्ये मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या मित्रांनी द फेसबुक तयार केलं. सुरुवातीला फक्त कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठीच होते, पण काही वर्षात हे जगातील सर्वात मोठं सोशल नेटवर्क बनलं. आजच्या जमान्यात 3 अब्जाहून अधिक लोक फेसबुकचा वापर करतात. 2005 मध्ये चाड हर्ले, जावेद करीम व स्टीव्ह चेन यांनी यूट्यूब बनवून ते लॉन्च केलं. त्यानंतर 2009 मध्ये ब्रेन ॲक्टन व जॉन कोम यांनी व्हॉट्सॲप बनवलं. सुरुवातीला हे फक्त स्टेटस अपडेटसाठी होतं, पण नंतर मेसेजिंग ॲप बनलं आणि 2014 मध्ये फेसबुकने व्हॉट्सअप विकत घेतलं. 6 ऑक्टोबर 2010 रोजी केविन सिस्ट्रॉम यांनी iOS साठी इंस्टाग्राम लॉन्च केलं. सुरुवातीला ते बर्बन या नावाने ओळखलं जायचं, पण 12 ऑक्टोबर 2010 रोजी त्याचं नाव बदलून इंस्टाग्राम असं केलं गेलं. सुरुवातीला हे फक्त फोटो शेअरिंग ॲप होतं, पण नंतर फेसबुकने 2012 मध्ये तब्बल $1 बिलियन इंस्टाग्राम विकत घेतलं आणि त्यात स्टोरीज, मेसेजेस, एक्सप्लोर पेज असे फीचर्स ॲड केले. स्टोरी हे फीचर 24 तासांनी डिलीट होणारे असल्यामुळे त्यावर लोकांनी आपली डेली लाईफ शेअर करायला सुरुवात केली. 2016 मध्ये जगभरात टिकटॉक आले आणि
लोकांना त्याने वेड लावलं. देशभरात खूप लोकप्रिय झालं. अनेक लोक टिकटॉकवर रील्स बनवू लागले. पण जेव्हा 2020 मध्ये टिकटॉक बॅन झाले तेव्हा इंस्टाग्रामने रील्स हे फीचर लॉन्च केलं. यामुळे जगातील कुठलीही माहिती आता 15 ते 90 सेकंदात लोकांपर्यंत पोहोचू लागली. काळ बदलला, माध्यम बदलली, पण माणूस बोलत राहिला. कारण शेवटी शब्दच माणसाला उपयोगी असतात आणि जिवंत ठेवतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.